तर या सोहळ्याचा उत्साह नेत्यांमध्ये देखील पाहायला मिळालाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। देशभरात रामनामाचा गजर। दिल्लीतील बिर्ला मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून श्रीरामाची पूजा आणि आरती, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून राम मंदिरात पूजा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात महाआरतीला हजेरी। सहकारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबत ठाण्यातूनच अनुभवला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा। नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडूनही राम मंदिरात पूजा आणि आरती। फडणवीसांकडून कारसेवेदरम्यानचं स्फूर्तिगीत देखील त्यांनी गायलेलं आहे। बारामतीतील श्रीराम मंदिरात अजित पवारांकडून पूजा। पत्नी सुनेत्रा पवारांसह अजित पवार प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा राज्यभरात उत्साह। विविध ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन, तर श्रीरामाच्या जोरदार घोषणा। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पिंपरीत श्रीरामाचा पालखी सोहळा। सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटलांचा गाण्यावर ठेका। जळगावात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा। ढोल ताशा पथकाच्या तालावर रामनामाचा जयघोष। मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनासाठी मोठी गर्दी। देशभरातून भाविक अयोध्येत। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे अयोध्येत उपस्थित, तर माजी महिला क्रिकेटपटू मिताली राजही अयोध्येत हजर।